भाजपच्या आशिष शेलार आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांमध्ये ट्विटर वॉर रंगलेला आहे। काँग्रेसच्या दारात उभाटा कुबड्यांसाठी कटोरा घेऊन उभी आहे असं शेलारांनी म्हटलंय। स्वतः कुबड्यांवर उभे असलेले दुसऱ्यांना तंगडे म्हणतात असं वर्षा गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं। तर आशिष शेलार यांनी नक्की काय ट्विट केलंय ते आपण पाहूयात। काँग्रेसच्या दारात उभाटा कुबड्यांसाठी कटोरा घेऊन उभी असं ट्विट आशिष शेलारांनी केलंय। अंगणात नाही बळ तरी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला आणि तथाकथित मर्दांच्या पायाखालची जमीन घसरली असं आशिष शेलारांनी म्हटलंय। लगेच अग्रलेख लिहून काँग्रेसची मनधरणी करू लागल्याचं चित्र आज महाराष्ट्रानं पाहिलं असं आशिष शेलार यांनी म्हटलं। कुबड्यांशिवाय हे लढू शकत नाहीत, यांना मराठी माणसाच्या मारेकऱ्यांच्या कुबड्या हव्यात असा सवाल देखील यावेळेला आशिष शेलारांनी उपस्थित केला। तर या संदर्भात वर्षा गायकवाड यांनी आशिष शेलारांना काय प्रत्युत्तर दिलंय हे पाहूयात। स्वतः कुबड्यांवर उभे असलेले दुसऱ्यांना लंगडे म्हणतात असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। दुसऱ्याच्या अंगात किती बळ आहे याआधी आपल्या संरक्षणासाठी निवडणूक आयोगाचं बळ लागतं हे पहा असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या आदेशाने जात असताना मूग गिळून गप्प बसणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणसाचे रोजगार गुजरातला जात आहेत हे आठवलं नाही असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे।